नमस्कार, मी मानसी परब। आजच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण हे सुंदर असं हार्ट शेप कसं बनवून घ्यायचं, हार्ट कसं विणायचं ते शिकणार आहोत। हे बनवण्यासाठी आज आपण इथे आता ह्या लाल रंगाचा ऊल वापरणार आहोत। क्रोशा माझी 1.75 mm ची असणार आहे। सुरुवातीला आपल्याला असं मॅजिक सर्कल बनवून घ्यायचं आहे। दोन साखळ्या घालून घ्यायच्या आहेत इथे, 1 आणि 2, आणि ह्या सर्कलच्या आत आता आपल्याला एकूण 11 डबल क्रोशेट 11 डबल क्रोशेट्स घालून घ्यायचे आहेत। हा एक झाला, 2 3 4 11 डबल क्रोशेट्स घालून झालेले आहेत। आता मॅजिक सर्कलचं हे जे दोर आहे हे आपल्याला ओढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हे इथे पहिल्या खांबाकडे आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे पहिले 3 साखळ्यांचा एक खांब घालायचा आहे आणि प्रत्येक खांबावर आपल्याला 2-2 डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत। सुरुवातीच्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये आपण हे 11 डबल क्रोशेट तयार केलेले आहेत। आता आपल्याला इथे प्रत्येकावर 2-2 म्हणजे 22 डबल क्रोशेट्स आपण इथे तयार करून घेणार आहोत। या अशा पद्धतीने आपण 22 डबल क्रोशेट्स घालून घेऊयात। आपले हे प्रत्येकावर 2-2 डबल क्रोशेट म्हणजे 22 डबल क्रोशेट्स तयार झालेले आहेत। पहिल्या साखळीच्या डोक्यावर हे असं वर्क जोडून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे आपल्याला थर्ड राऊंड सुरू करताना सुरुवातीला 1 आणि पुढच्या खांबाच्या डोक्यावर 2 1 2 1 2 असा पॅटर्न फॉलो करून एकूण 33 डबल क्रोशेट्स तयार करून घ्यायचे आहेत। एक 1 2 1 2 असा हा पॅटर्न आपण फॉलो करून एकूण 33 डबल क्रोशेट्स या राऊंड मध्ये घालून घेणार आहोत। हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया एकूण 33 डबल क्रोशेट्स। आपला तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे। हे वर्क इथे जोडून घेऊया। 33 डबल क्रोशेट्स आपण इथे घालून घेतलेले आहेत 1 2 1 2 असा पॅटर्न फॉलो करून। आता आपण चौथ्या राऊंडला सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला आपल्याला इथे एक चैन घालून घ्यायची आहे। या राऊंडमध्ये आता आपण हा जो गोलाकार आहे त्याला असा जो हा हार्ट शेप आहे तो येण्यासाठी वर्क सुरू करणार आहोत। ह्या राऊंडपासून 2 राऊंड आपले असे असणार आहे। इथे आपण सुरुवातीला चौथ्या राऊंडला एक चैन घालून घेतलेली आहे। चैन नंतर आता इथे पहिल्या डबल क्रोशेटकडे ह्या आपण एक स्लिप स्टिच घालून घेणार आहोत। या अशा पद्धतीने पुढच्या
ह्या डबल क्रोशेटकडे आता आपण एक हाफ डबल क्रोशेट घालून घेणार आहोत. आता आपल्याला इथे 2 हाफ डबल क्रोशेट एकाच ठिकाणी घालून घ्यायचे आहेत. आता पुन्हा इथे पुढचा हा जो खांब आहे इथे आपल्याला 2 डबल क्रोशेट घालायचे आहेत. एकाच ठिकाणी आपण 2 डबल क्रोशेट घालून घेणार आहोत. हे एकदा झालं असं आपल्याला एकूण 5 वेळा करून घ्यायचं आहे. अजून 4 वेळा आपण हे असं करून घेऊयात. एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशेट. चार आणि हा 5. 2 डबल क्रोशेटचे 5 सेट आपण घालून घेतलेत. एक, 2, 3, 4 आणि 5. आता आपल्याला इथे 1 डबल क्रोशेट, इथेही 1 डबल क्रोशेट घालून घ्यायचं आहे. आता 2 वेळा आपल्याला एक हाफ डबल क्रोशेट, एक हाफ डबल क्रोशेट असं घालून घ्यायचं आहे. एक हाफ डबल क्रोशेट, एक हाफ डबल क्रोशेट. आता इथे पुढे 3 वेळा आपण एक सिंगल क्रोशेट घालणार आहोत. एक, हा दुसरा आणि हा तिसरा. 3 सिंगल क्रोशेट आपण घालून घेतले. आता इथे आपण एक हाफ डबल क्रोशेट घालून घेणार आहोत या अशा पद्धतीने. आता हा जो पुढचा खांब आहे इथे आपण एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशेट घालणार आहोत. हे आपल्या हार्टचा मध्यभाग आहे. 1, 2 आणि 3. आता इथून ही जी डिझाईन केली तीच आपण रिव्हर्स पद्धतीने इकडे फिरवणार आहोत. तशीच डिझाईन आपण ह्या बाजूने करणार आहोत. ही डिझाईन आता इकडे येणार आहे. हे मध्य झालं ह्या हार्टचं. 1, 2, 3. 3 झाल्यानंतर आता आपल्याला इथे सुरुवातीला एक हाफ डबल क्रोशेट घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 3 सिंगल क्रोशेट येतील. 1, 2 आणि हा तिसरा. 3 सिंगल क्रोशेट झाल्यानंतर 2 हाफ डबल क्रोशेट. हा पहिला झाला आणि हा पुढच्या खांबावर दुसरा झाला. आता इथे एक डबल क्रोशेट येईल आणि पुढे देखील एक डबल क्रोशेट येईल. त्यानंतर आता इथे 5 वेळा एकाच खांबाकडे 2 डबल क्रोशेटचे असे 5 सेट आपण घालणार आहोत. एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशेट आपण मिळत आहोत. हा असा पहिला सेट झाला. एकाच ठिकाणी 2 खांबांचा हा दुसरा सेट. 3, 4 आणि 5. एका रांगेत आपण हे 2 खांबांचे 5 सेट घातले. 1, 2, 3, 4 आणि 5. आता ह्यानंतर आपल्याला इथे एकाच ठिकाणी 2 हाफ डबल क्रोशेट अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहेत. हा पहिला झाला आणि हा दुसरा झाला. इथे आपल्याला एक हाफ डबल क्रोशेट घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे शेवटाला आपल्याला एक असा सिंगल क्रोशेट घालून घ्यायचा आहे. या अशा पद्धतीने हे पहा, याला थोडा असा आकार जो यायला हवा, अपेक्षित आकार आहे हार्टचा, तो आलेला आहे. आता हा चौथा राऊंड आपला इथे संपलेला आहे. आता हे वर्क इथे आपण स्लिप स्टिचने असं जोडून घेणार आहोत. या अशा पद्धतीने राऊंड 4 आपला संपलेला आहे. आता आपण राऊंड 5ला सुरुवात करूयात. आपण राऊंड 5ला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण एक साखळी घालून घेणार आहोत. सुरुवात एक चैनने आपण करत आहोत. त्यानंतर इथे पुढच्याच खांबाकडे आता आपण एक सिंगल क्रोशेट घालून घेणार आहोत. एक हाफ डबल क्रोशेट,
एक डबल क्रोशेट, तर त्यानंतर आपल्याला इथे 2 डबल क्रोशेटचे 6 सेट तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे एकाच ठिकाणी आपण हे असे 2 डबल क्रोशेट घालून घेणार आहोत. असं आपल्याला 6 वेळा रिपीट करायचं आहे. हे एकदा झालं, दोन, तीन, चार, पाच, आणि 6 वेळा आपण 2-2चे सेट घालून घेतलेले आहेत. एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशेट आपण विणलेले आहेत. आता आपल्याला रांगेत 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. हा पहिला झाला. प्रत्येक खांबावर एक एक डबल क्रोशेट आपण घालणार आहोत. एक झाला, 2, आणि हा तिसरा. 3 डबल क्रोशेट झाले. आता 2 ठिकाणी आपण हाफ डबल क्रोशेट घालणार आहोत. हा पहिला हाफ डबल क्रोशेट, हा पुढच्या खांबाकडे दुसरा हाफ डबल क्रोशेट. आता 7 वेळा आपण एक एक सिंगल क्रोशेट घालणार आहोत. 7 टाइम्स सिंगल क्रोशेट आपण घालणार आहोत. हा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 वेळा आपण एक एक सिंगल क्रोशेट घालून घेतलेला आहे. त्यानंतर आता 2 वेळा आपण हाफ डबल क्रोशेट घालणार आहोत. हा पहिला हाफ डबल क्रोशेट आणि हा दुसरा हाफ डबल क्रोशेट आपण घातला. आता आपण इथे एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशेट घालणार आहोत. हा या राऊंडचा सेंटर आहे. 3 डबल क्रोशेट, 1, 2 आणि 3. एकाच खांबाकडे आपण 3 डबल क्रोशेट घालून घेतलेले आहेत. आता 2 वेळा हाफ डबल क्रोशेट घालायचा. हाफ डबल क्रोशेट 1, पुढच्या खांबाकडे हाफ डबल क्रोशेट 2. त्यानंतर आता एका रांगेत आपल्याला 7 वेळा सिंगल क्रोशेट घालायचे. 7 सिंगल क्रोशेट. हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा आणि 7वा. 7 डबल क्रोशेट आपण घालून घेतलेले आहेत. आता 2 वेळा आपल्याला हाफ डबल क्रोशेट घालायचे आहेत. हा पहिला हाफ डबल क्रोशेट आणि हा दुसरा हाफ डबल क्रोशेट. त्यानंतर रांगेत 3 वेळा आपल्याला डबल क्रोशेट घालायचे आहेत. हा पहिला डबल क्रोशेट झाला. हा पुढच्या खांबावर दुसरा डबल क्रोशेट, हा त्याच्या पुढच्या खांबावर तिसरा डबल क्रोशेट आपण घालून घेतो आहोत. 3 डबल क्रोशेट झाले. त्यानंतर आता 2 डबल क्रोशेट 6 वेळा आपल्याला घालून घ्यायचे आहेत. एकाच खांबाकडे आपण 2 डबल क्रोशेट विणणार आहोत. 1 आणि 2. हा पहिला सेट झाला. असे एकूण 6 सेट आपल्याला तयार करायचे. 1 नंतर हा दुसरा आपण तयार करतो आहोत. 2, 3, 4, 5 आणि हा 6 वेळा आपण 2-2 डबल क्रोशेट विणून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे एक डबल क्रोशेट विणून घ्यायचा आहे. इथे आपण एक हाफ डबल क्रोशेट तयार करून घेतो आहोत आणि शेवटाला इथे एक सिंगल क्रोशेट येईल. आता आपल्याला वर्क इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. एक साखळी घालायची आहे आणि उल कट करायचं आहे आपल्याला.
अशा पद्धतीने हे जे आपला हार्ट शेप आहे, हार्ट आहे ते तयार झालेला आहे. दिसायला सुंदर दिसत आहे, बनवायला सोपं आहे. हे जे ऊल आहे मागे मॅजिक सर्कलचं, त्याची एक गाठ करून घेऊयात आणि ते कट करून घेऊयात. आपलं सुंदर असं सोपं असं बनवायला असलेलं हार्ट शेप तयार झालेलं आहे. हार्ट शेप रेडी आहे.